नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या मॅथ्स मॅजिक वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवरती. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन ट्रिक शिकणार आहोत. तर ट्रिक काय बघा, इथे बघा 9, 99, 999 अशा पद्धतीची कुठलीही संख्या असेल तर त्या संख्येचा पाढा बनवणे. कुठलाही गुणाकार करण्याची गरज नाही. न गुणाकार करता आपण हा पाढा बनवणार आहोत. पण इथे कंडिशन काय आहे, किती संख्या काय असायला पाहिजे, त्या संख्येमध्ये सर्व अंक हे फक्त 9च असायला पाहिजे. या व्यतिरिक्त कुठलेच अंक नसायला पाहिजे. मग ते संख्या कुठल्या असेल, मग 9 असू शकते, 99, 999, 9999 अशा कुठल्याही संख्या त्या असू शकतात. तर त्या संख्यांचा पाढा कसा बनवायचा तो आपण इथे पाहणार आहोत. अतिशय सोपी ट्रिक आहे, गुणाकार करण्याची गरज सुद्धा नाही. काही सेकंदामध्ये तुम्ही हा पाढा बनवणार आहात. ठीक आहे. तर इथे सुरुवातीला बघा, इथे आपल्याला 9चा पाढा बनवायचा आहे. 9 गुणिले 1, 9 गुणिले 2, 9 गुणिले 3 अशा पद्धतीने 9 गुणिले 10 पर्यंत यायचं आपल्याला. पण इथे गुणाकार करायचा नाही. आता आपल्याला अंक माहित आहे. अंक कुठून स्टार्ट होतात? शून्यापासून. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. ठीक आहे. हे झालं आपले अंक. तर या अंकांचाच उपयोग आपल्याला इथे करायचा आहे. ठीक आहे. ज्यावेळेस तुम्हाला 9चा पाढा बनवायचा असेल तर तुम्हाला काय करायचंय, इथून 1 नंबर पासून तुम्हाला अंक लिहायला सुरुवात करायची. आपले अंक शून्यापासून स्टार्ट होतात, तर शून्यापासून सुरुवात करायची. 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. इथे कंप्लीट झाले. ठीक आहे. आता परत काय करायचंय, आपण अंक लिहायला इथून वरतून सुरुवात केली होती. आता काय करायचंय, खालून सुरुवात करायची, पण कुठून? शून्यापासूनच जायचंय. ठीक आहे. इथे बघा 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. तर अशा पद्धतीने हा झाला 9चा पाढा तयार. 9 के 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 50, 9 सात 54, 9 सात 63, 9 आठ 72, 9 9 81, 9 दावे 90. तर अशा अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही 9चा पाढा तयार करू शकता. ठीक आहे. आता हीच पद्धत आपण 99 साठी वापरणार आहोत. आता इथे बघा, इथे काय आलंय, इथे फक्त 9चा पाढा बनवला. आता इथे 99चा पाढा बनवायचा आहे. या संख्येमध्ये 2 वेळेस 9 आलेले आहेत. आता ज्या वेळेस 2 वेळेस 9 आलेले असेल तर तुम्हाला काय करायचंय, आता आपली ही मेथड सर्वांसाठी सेम राहणार आहे. फक्त आपल्याला हा एक महत्वाचा पार्ट आहे, 9चा पाढा कसा बनला येतो, तर हा सगळीकडे हाच वापरायचा आहे तुम्हाला. आता इथे पण आपल्याला 9चाच पाढा याच पद्धतीने लिहून घ्यायचा आहे. पण इथे बघा, इथे या संख्येमध्ये 9 किती एक्स्ट्राचा 1 9 आलेला आहे. इथे आपल्याला एक इथे 2 9 आहेत ना, तर इथे आपण 9चा पाढा बनवला तिथे एक एकच होता, तर इथे एक एक्स्ट्राचा आलेला आहे. ठीक आहे. म्हणजे इथे बघा हे काय एक्स्ट्राचे. तर आपल्याला काय करायचंय, जे एक्स्ट्राचे ते मध्ये लिहायचे. म्हणजे सुरुवातीला आपण 0 1 2 3 असं लिहितो आणि नंतर जे एक्स्ट्रा 9 आलेले ते नंतर लिहायचे आणि परत तुम्हाला उलट्या पद्धतीनं इथून स्टार्ट करायचंय. आता बघा इथे कसं करायचंय. तर सुरुवात आपण तेच करायचं तुम्हाला. एकदम सुरुवातीला संख्या किती अंकी असू द्या, तुम्हाला सुरुवातीतून शून्यापासून करायची. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे. आता 9च्या पाढ्यामध्ये काय करत होतो आपण, लगेच नंतर परत 0 1 2 3 असं स्टार्ट करत होतो. आता इथे असं करायचं नाही. का? कारण एकापेक्षा जास्त जर अंक असतील त्यावेळेस एकापेक्षा जेवढे जास्त अंक असतील ते अंक इथे तुम्हाला लिहून घ्यायचे. आता इथे एकापेक्षा किती जास्त अंक, एकाने किती जास्त आहे? 1. ठीक आहे. इथे 2 आहे म्हटलं, 1 शिल्लक झालाय. तुम्ही शिल्लक अंक इथे लिहून घ्यायचा आहे 9. इथे सर्वांसाठी इथे 9 लिहून घ्यायचं आहे. सर्वच ठिकाणी 9 शिल्लक झालेला आहे, तो इथे लिहायचा आपल्याला मध्ये. झालं. आता परत इथून स्टार्ट करायचं शून्यापासून. 0 1 2 3
4 5 6 7 8 9. तर हा झाला 99चा पाढा तयार. अशा पद्धतीने 99चा पाढा आपल्याला तयार करायचा आहे. यानंतर अजून काही एक्झाम्पल बघूया आपण. तर यानंतर बघा 999चा पाढा कसा तयार करायचा आहे. आपला मेन कुठला आहे 9चा पाढा. त्याच पद्धतीने आपल्याला जायचंय. आता इथे बघा एकापेक्षा किती अंक शिल्लक आलेले आहेत, 2 अंक शिल्लक आलेले, कारण ही 3 अंकी संख्या आहे. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, त्या दोघांच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 99 99 लिहित घ्यायचं. ठीक आहे, जे 99 ची सिरीज तुम्हाला मध्ये लिहून घ्यायची. आता इथे बघा सुरुवात कुठून शून्यापासून करायची. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. ठीक आहे, एक सिक्वेन्स झाली आपली. यानंतर काय करणार आहे, किती अंक शिल्लक आलेले, 2 अंक शिल्लक आलेले, ते इथे लिहून घ्या. आता 99 99, इथे 99, इथे 99, इथे पण 99. सर्व ठिकाणी आपल्याला काय करायचंय, 99 लिहून घ्यायचे. आता यानंतर काय करणार आहे आपण, आता उलट जायचंय तुम्हाला. इथून शून्यापासून स्टार्ट केलं होतं, आता इथून करायचंय. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर अशा पद्धतीने झाला 999चा पाढा तयार. आता एक शेवटचा पाढा बघूया, 9999. आता ही 4 अंकी संख्या आहे, म्हणजे एक्स्ट्रा किती आले, 3 अंक आलेले प्रत्येक ठिकाणी. ठीक आहे, म्हणजे हे 3 अंक कुठे लिहिणार तुम्ही, मध्ये लिहायचे तुम्हाला जशीच्या. ठीक आहे, सुरुवात शून्यापासून करायची. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. एक्स्ट्राचे जे अंक आहेत ते लिहून घ्या. आता 999 999 999 999 999 999. सर्व ठिकाणी इथे काय करायचं आपल्याला, 999 लिहून घ्यायचे. आता कुठून सुरुवात होणार आहे, शून्यापासून. 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. तर अशा पद्धतीने झाला 9999चा पाढा तयार. तर संख्या किती अंकी असू द्या, पण त्यामध्ये सर्व 9च असायला पाहिजे. ठीक आहे, आणि एकापेक्षा जेवढे अंक असणार आहेत तेवढे ते जे अंक आहेत ते तुम्हाला काय करायचे, असे मध्ये लिहून घ्यायचे. इथे बघा हे 3 अंक शिल्लकचे इथे आपण मध्ये लिहिलेले. बाकी 9चा पाढा आपण ज्या पद्धतीने तयार करतोय त्याच पद्धतीने ते तुम्हाला सर्व ठिकाणी करायचे. इथं मी बघा 9 2 वेळेस एक्स्ट्राचे झालेले ते इथे मध्ये लिहिलेले. तर अशा पद्धतीने जर मोठी संख्या असेल तर तुम्ही सहजरित्या काही सेकंदामध्ये तो पाढा तयार करू शकता. ठीक आहे.